परिणाम त्या ठिकाणी होत असतो. तर या क्लस्टर बाबतीत म्हणजे अर्बन रिन्युअल स्कीमचा परिणाम देखील या शहरावरती तितकाच होतो. जागोजागी प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक भागामध्ये पाण्याची समस्या, लाईटची समस्या, रस्त्याची समस्या ही प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे. आणि अशा प्रकारे जर अनियंत्रित FSI देऊन लोकसंख्या वाढ केली तर निश्चितच त्याचा अतिरिक्त ताण आपल्या नवी मुंबई शहरावरती पडणार आहे. त्यामुळे हा विषय माझ्याशी संबंधित नाही, तर तुम्ही जे प्रश्न विचारता त्यांच्याशी पण संबंधित आहे, प्रत्येक नागरिकाशी संबंधित आहे. आणि आपल्या शहराची वहन क्षमता आहे, कुठली किती लोकसंख्येचा भार आपण शहर उचलू शकतो. आणि अर्बन रिन्युअल स्कीम ही गरजेची आहे. ज्या ठिकाणी दाटीवाटीचं क्षेत्र आहे, पारंपरिक रिडेव्हलपमेंटच्या द्वारे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी अर्बन रिन्युअल स्कीम गरजेचे आहे. पण जिथे दाटीवाटीचं क्षेत्र नाही, फक्त एखाद्या बिल्डरचा नफा वाढावा या दृष्टीने अर्बन रिन्युअल स्कीम राबवत असू तर निश्चितच त्याचा आम्ही विरोध त्या ठिकाणी करणार. आणि प्रथम दाटीवाटीचा क्षेत्राला प्राधान्य देऊन, कारण की URS मध्ये जास्त FSI भेटतो, जास्त FSI मुळे घनता वाढणार आहे. आणि त्यामुळे जिकडे खरंच आवश्यकता आहे ही एक सोय आहे की जिकडे करू शकत नाही पारंपरिक डेव्हलपमेंट, त्यासाठी आहे. पण काही दलालांनी त्या ठिकाणी घाट घातलेला आहे की जास्त FSIच्या हवासा पोटी सर्व सिडको बांधित बिल्डिंग त्यामध्ये घ्यायच्या आणि लोकांना तुटपून वाढ दाखवायची, पण ती वाढच्या बदले 70% भाग हा विकासकाला विकण्यासाठी भेटावा आणि त्या विकासकाला विकण्याच्या याच्यातून विक्रीतून नफा कमवावा. नफा विकासक कमवेल, त्याची दलाली एक जण खाईल, पण त्याचा ताण हा नवी शहरावरती इतर लोकांना त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे. काही लोक बोलतात मोठी फ्री घरं त्या ठिकाणी देऊ. फ्री काही नसतं. फ्री जे बोलतात, जेव्हा एखादी गोष्ट फ्री भेटते त्याच्या बदल्यात दुसरीकडे काहीतरी घेतलं जातं. आणि त्या माध्यमातून जेव्हा अशा प्रकारे फ्रीची बाता जे करतात ते तुमच्याकडून काय काय घेऊन जातात, त्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि याचा पर्याय आणि लोकांना मोठी घरं भेटावी या दृष्टीने आपण काही योजना भविष्यामध्ये आणू. त्याचबरोबर आमचा विरोध जी नवीन बांधकामं सुरू होत आहेत नवीन प्लॉटवरती, त्याला देखील असणार आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटला कुठे थांबवायचं नाही. पण आता MIDC मध्ये देखील नवीन निवासी बांधकाम होत आहे, नवीन सिडको प्लॉट मध्ये देखील नवीन बांधकाम होत आहे, पुन्हा FSI त्या ठिकाणी वापरला जात आहे. आणि त्यामुळे ताण हा नवी मुंबई शहरावरती पोहोचतो. आपल्या नवी मुंबई शहराची ओळख की आपण विहीर पहिला खोदून तहान लागण्याची वाट बघत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की पाणी तपासून तलाव त्या ठिकाणी बघूनच त्या ठिकाणी पाणी आहे तरच किल्ला त्या ठिकाणी बांधावा. 400-450 वर्षापूर्वी शिवाजी महाराज त्या ठिकाणी सांगतात आपल्याला की पाण्याची व्यवस्था पहिला करा, नंतर किल्ला बांधा. ते अजून उमगत नाही. त्यामुळे आपल्या शहराच्या ज्या गरजा आहेत, सुख सुविधाच्या गरजा, त्या पहिला ओळखू, त्या किती क्षमतेच्या आहेत, त्या दृष्टीने इम्पॅक्ट असेसमेंट करू. आणि खरंच जिथे URS आवश्यक आहे तिथेच फक्त URS करूया. आणि कुठल्या विकासकाच्या माध्यमातून प्रस्ताव येत असेल आणि त्याचा फायदा शहरासाठी भेटणार नाही, त्या लोकांना देखील होणार नाही. त्यामुळे त्याचा देखील पुनर्विचार त्या ठिकाणी करावा. आणि इन्सेंटिव्ह कशासाठी केला जातो, तर इन्सेंटिव्ह यासाठी दिला जातो की काहीतरी आपल्याला शहराच्या दृष्टीने काहीतरी त्याचा लाभ घ्यायचा असतो. पण आता इथे विविध माध्यमातून जी 180ची घरं आहेत त्यांना जास्तची घरं देण्यासाठी दुसऱ्या देखील योजना आणू शकतो. पण इथे अफाट FSIच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरं बनवून त्याचा नफा बिल्डरांना कसा भेटेल या दृष्टीने काही प्रयत्न होत असेल तर त्याच्यासाठी आम्ही विरोध करू. इम्पॅक्ट असेसमेंटसाठी आम्हाला युतीकडे जायची गरज नाही. इम्पॅक्ट असेसमेंट हा महापालिका लेवलवरती त्या ठिकाणी होणार आहे. तो आपल्या शहराचा सर्वोत्कृष्ट अभ्यास करण्यासाठी आहे. दुसरा जो प्रस्ताव आहे तो आमचा विनंती आम्ही राज्य शासनाला करतोय. त्यामध्ये देखील काही निर्णय आम्ही घेत नाही आहोत. आम्ही राज्य शासन, कारण की यामध्ये महापालिकेला निर्णय घेण्यासाठी काहीच त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. या शहराच्या बाबतीतले निर्णय शहरात न राहणारी लोक घेतात.
त्यामुळे आम्ही विनंती केली की याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग असला पाहिजे आणि जिथे URS आवश्यक आहे तिथेच URS लागून काही नियम कशा पद्धतीने बनवलं पाहिजे, प्रथम प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे. आता त्या घनसोळीमध्ये अनेक URS प्रस्ताव ठिकाणी आले तर किती लोकांना तुम्ही परवानगी द्याल. आणि जर आधीच जर तिकडे कमी आवश्यकता असलेल्या ठिकाणी दिली आणि जर आपली कॅरिंग कॅपॅसिटी संपली तर मग जिकडे खरंच आवश्यकता आहे तिथे आपण रिडेव्हलपमेंट करू शकणार नाही, तिकडे तो ताण येईल. त्यामुळे प्राधान्यक्रम निश्चित झालं पाहिजे आणि लोकांना घरं जे प्लॅन्ड एरिया आहे तिथे घरं भेटण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आपण करू शकतो. स्वयं पुनर्विकास देखील आहे, त्याचबरोबर इन्सेंटिव्ह बेस आणि प्रॉफिट बेस. त्यामध्ये अफाट आता याच्यामध्ये लिमिट नाहीये FSI URS मध्ये, म्हणून URS करा अशा प्रकारचं त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी होत आहे. आणि त्यामुळे विनंती आपण राज्य शासनाला प्रथम केलेली आहे की अशा प्रकारे केलं तर निश्चितच शहराचा नुकसान त्या ठिकाणी होणार आहे, शहरावरती दुरोगामी असे परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. प्रेसिलने सांगितलं 28 लाख लोकसंख्येला पुरेल, पण आज पाण्याचा त्रास आत्ताच आपल्याला सर्वांना होत आहे, ट्रॅफिकचा त्रास आत्ताच आपल्या सर्वांना होत आहे. तर मला वाटतं जर UD डिपार्टमेंटने जर उडत्या गाड्या जर आणल्या तर आपण जास्त FSIचा विचार त्या ठिकाणी करू शकतो. रस्त्या गेट मधून निघाल्या आपण ट्रॅफिक मध्ये घुसू, ही परिस्थिती लांब होणार नाही आणि तेव्हा देखील लोक आपल्या नाव त्या ठिकाणी काढतील. आणि आता आवाज नाही उचलला तर लोक तेव्हा विचारतील की तुम्ही आवाज त्यावेळेस का नाही उचलला. म्हणून त्या दृष्टीने आम्ही आज हा आवाज नोंदवल्यानंतर किती परिणाम होतो ते आम्ही वॉर्ड फॉर्मेशनच्या वेळेस बघितलेलंच आहे. या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमचा अर्बन रिन्युअल स्कीमला बिलकुलही विरोध नाहीये. अर्बन रिन्युअल स्कीम ही एक स्कीम आहे जेथे पारंपरिक रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, दाटीवाटीचं क्षेत्र आहे, अनधिकृत बांधकाम अधिक आहे, त्या ठिकाणी तिकडच्या लोकांना रिडेव्हलपमेंटचा लाभ भेटावा, ते त्या दाटीवाटीच्या क्षेत्रातून बाहेर यावे या दृष्टीने आहे. पण काही लोक अर्बन रिन्युअल स्कीमचा वापर हा फक्त बिल्डरांचा आणि स्वतःचा नफा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी करत आहे. आमचं म्हणणं आहे की हा SRA आणि अर्बन रिन्युअल स्कीम जर प्रॉपरली जर वापरला नाही तर तो एक स्कॅम आहे आणि त्या माध्यमातून ज्या किती घरं लोकांना भेटणार आहेत, किती स्क्वेअर फीट त्याला विकायला भेटणार आहेत. माझा अंदाज आहे की या सिम्प्लेक्स वरती 80 लाख ते 1 करोड फूट माल बनणार आहे. त्यापैकी फक्त 27 लाख फूट हा तिकडच्या राहणाऱ्या लोकांचा आहे, म्हणजे 72 लाख फूट हा बिल्डर विकणार आहे. हा 72 लाख फुटाचा फायदा बिल्डरला भेटणार आहे, तो तर नागरिकांना देखील भेटणार नाही. पण त्या 72 लाख फुटाची जी लोकसंख्या वाढणार आहे त्याचा भुर्दंड इतर शहरातल्या लोकांवरती होणार आहे, नवी मुंबईवरती होणार आहे. 10,000 करोडचा प्रकल्प, 10 ते 12,000 करोडचा प्रकल्प असू शकतो. त्यामध्ये यांचा आटापिटा कदाचित 6,000 करोडच्या नफ्यासाठी चाललेला आहे आणि हा नफा आपल्या नवी मुंबईच्या लोकांच्या माथ्यावरती मारायचा का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे. त्यामुळे आपलं काम हे लोकांना घरं मोठी देण्याचं उद्दिष्ट आहे की त्या घरं मोठ्या देण्याच्या उद्दिष्टाच्या आड येऊन त्याच्या माध्यमातून जास्त नफा मिळवण्याच्या हिशोबाने आम्ही तुमच्या नफ्यासाठी लोकांचं भविष्य हे दावणीला बांधणार नाही. त्यामुळे आम्हाला भविष्यामध्ये होणारी ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, सिवरेजची समस्या, गार्डन, शाळा यांची चिंता आहे. त्यामुळे निश्चितच लोकांना मोठी घरं भेटली पाहिजे, पण URS हा त्याचा उपाय असू शकत नाही. त्यासाठी वेगळे उपाय आम्ही उपलब्ध करू. स्वयं पुनर्विकासासाठी देखील आम्ही नवीन धोरण तयार केलेलं आहे. पुढील जसं मी सांगितलं विविध योजना आमच्या येतात, तसं स्वयं पुनर्विकासाचं धोरण देखील त्या ठिकाणी येत आहे, जेणेकरून लोकसंख्या वाढणार नाही, आपल्या ताण कमी पडेल. जर बिल्डर येतो तर 70-80 फ्लॅट त्याला विकायला बांधायला लागतात, तर स्वयं पुनर्विकास होतो तर ते 20 फ्लॅट मध्ये ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होऊन जातं. त्यामुळे एवढा ताण आपल्या शहरावरती कमी पडेल आणि या दृष्टीने आपण शहराच्या हिताच्या दृष्टीने आपण पावलं उचलली.